गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण ऑनलाईन करंट अफेअरच्या टेस्ट सिरीजचा भाग 6 सुरू करत आहोत आणि या प्रश्नपत्रिकेमधला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे IBM क्वांटम नेटवर्कमध्ये सामील होणारी भारतातली पहिली IIT संस्था कोणती. या प्रश्नाचं जे उत्तर आहे IIT मद्रासी IBM क्वांटम नेटवर्क सिस्टीममध्ये सामील होणारी भारतातली पहिली IIT संस्था आहे. प्रश्न क्रमांक आपण 2 बघणार आहोत. भारतातील पहिली शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषदेचं जे आयोजन आहे ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे भुवनेश्वर, ओरिसा या ठिकाणी भारतातील पहिल्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 3. द लाईट वी कॅरी ओव्हरकमिंग इन अनसर्टन टाइम्स या पुस्तकाच्या लेखिका कोण. या पुस्तकाच्या लेखिका आहे मिशेल ओबामा. अलीकडे हे पुस्तक खूप चर्चेत होतं, त्यामुळे हा प्रश्न मी या ठिकाणी टाकलेला आहे. द लाईट वी कॅरी ओव्हरकमिंग इन अनसर्टन टाईम हे पुस्तक मिशेल ओबामा यांचं आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 4 घेत आहोत. कौटुंबिक न्यायालय विधेयक 2022 नुसार कोणत्या राज्यांमधील कौटुंबिक न्यायालयांना वैधानिक मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे नागालँड व हरियाणा या राज्यातील जे कौटुंबिक न्यायालय आहे या विधेयकाने या कौटुंबिक न्यायालयांना वैधानिक मान्यता दिलेली आहे. शिवाय आपल्या महाराष्ट्र कौटुंबिक न्यायालय जो कायदा आहे तो 1984चा आहे आणि 1988मध्ये सर्वप्रथम पुणे या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. आणि या संदर्भात एक निकष आहे, ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येतील. त्या अनुषंगाने अशाच प्रकारचं विधेयक जे आहे ते कौटुंबिक न्यायालय विधेयक 2022 आहे का ज्या विधेयकाने नागालँड आणि हरियाणा या राज्यामध्ये जे कौटुंबिक न्यायालय होते कुटुंबाच्या संदर्भातले वादविवाद सोडवण्यासाठी त्यांना वैधानिक मान्यता देण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 5. अलीकडे कोणत्या देशाने निर्वासितांची म्हणजे रेफ्युजींची संख्या कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती मोहीम हाती घेतलेली आहे. या देशाचं नाव आहे स्वीडन. या देशाने आपल्या देशातील निर्वासितांची संख्या कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती मोहीम ज्याला आपण इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन कॅम्पेन हाती घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक आपण 6 बघणार आहोत. कुणाची आर्थिक कारवाई कृती दलाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे राजाकुमार यांची आर्थिक कारवाई कृती दलाचे म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक आपण 7 बघणार आहोत. कोणत्या देशाने दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी दानुरी हे आपलं एक जे यान आहे ते चंद्रावर प्रक्षेपित केलं. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे दक्षिण कोरिया देशाने आपलं दानुरी हे एक यान चंद्रावर प्रक्षेपित केलेलं आहे. त्याची तारीख तुम्ही लक्षात ठेवा 4 ऑगस्ट 2022 रोजी. प्रश्न क्रमांक आपण 8 घेणार आहोत. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. अलीकडे कोणता देश आसियान संघटनेचा 11वा सदस्य देश बनलेला आहे. तर त्या देशाचं जे नाव आहे ईस्ट तिमोर हा आसियान संघटनेचा 11वा देश आहे. शिवाय हे म्यानमार, थायलंड, सिंगापूर हे ऑलरेडी आसियान संघटनेचे देश आहेत. सोबत तुम्ही एक लक्षात ठेवा 3+ म्हणून एक कन्सेप्ट आसियान संघटनेमध्ये आहे. 3+ त्याच्यामध्ये चीन, जपान आणि दक्षिण कोरियाचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 9 आपण पाहत आहोत जो खूप महत्त्वाचा आहे. अलीकडे WHOला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. WHOची स्थापना तुम्हाला माहीत असेल 7 एप्रिल 1948मध्ये WHOची स्थापना झाली आणि WHOने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल डोळ्यासमोर ठेवून तर कोणत्या वर्षापर्यंत WHOने 0 डेथ्स आणि डिसीज अँड सफरिंग ड्यू टू ही मोहीम आखलेली आहे. तर ती 2035पर्यंत क्षयरोगाच्या संदर्भात आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा कारण अलीकडे WHOचं 75 वर्ष झालेली आहे WTOला. त्या अनुषंगाने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शिवाय तुम्ही WHOच्या संदर्भातल्या 2019, 2020, 2021, 22, 23 या वर्षीच्या थीम देखील काढून ठेवा. त्यावर देखील आयोग जोड्या लावायला प्रश्न विचारू शकतो. प्रश्न क्रमांक आपण 10 पाहत आहोत. सन 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने कोणत्या पुस्तकाला सन्मानित करण्यात आले. या पुस्तकाचं नाव आहे
टाईम शेल्टर या पुस्तकाला 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे टाईम शेल्टर. आणि ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला त्यावेळेस आयोगाने त्या पुस्तकाची दखल घेतलेली आहे आणि पुस्तकाच्या संदर्भातला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अत्यंत महत्त्वाचा असा हा पुरस्कार आहे. आणि त्या संदर्भातला एक प्रश्न आपण पाहणार आहोत. शिवाय हे जे पुस्तक आहे द फिजिक्स ऑफ सारो किंवा मग अँड अदर स्टोरीज अँड नॅचरल नोवेल, हे पुस्तकं जॉर्जी गॉस्पोडिनो या व्यक्तीचे आहे, ही लक्षात ठेवा. आणि त्यांचंच ते पुस्तक आहे ज्याचं ट्रान्सलेशन नंतर अँजेला रॉडलेननं केलेलं आपल्याला दिसते. प्रश्न क्रमांक आपण 11कडे ओढू. तर प्रश्न 11वा जो आहे तो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023च्या संदर्भातच आहे. त्या संदर्भात तुम्हाला योग्य नसलेलं विधान निवडायचं आहे. तर यामध्ये पहिलं जे विधान आहे ते हा पुरस्कार जॉर्जी गॉस्पोडिनो यांनी लिहिलेल्या आणि अंजेला रॉडलेनने इंग्रजीत अनुवाद केलेल्या टाईम शेल्टर या पुस्तकाने जिंकला, हे विधान सत्य आहे. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची जी सुरुवात झाली ते 2005मध्ये झाली, हे विधान सत्य आहे. जॉर्जी गॉस्पोडिनो हे बल्गेरिया देशाचे नागरिक आहे आणि पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार एका बल्गेरियन देशाच्या नागरिकाला देण्यात आलेला आहे, हे विधान लक्षात ठेवा. हे सर्व पुस्तकं, सर्व विधाने म्हणा तर हे सर्व विधाने सत्य आहेत. आणि आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 12 पाहणार आहोत, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्या नेटवर्किंग साईटने सर्कल या नावाने सुविधेची सुरुवात केली? अशाच प्रकारचे प्रश्न आयोग विचारत आलेला आहे आणि आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न आयोग विचारणार आहे. तर कोणत्या नेटवर्किंग साईटने सर्कल नावाची सुविधेची सुरुवात केली? ते म्हणजे ट्विटरने सर्कल नावाच्या सुविधेची सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक आपण 13 बघत आहोत, जो अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. RBIने कोणत्या रोजी डिजिटल रुपया प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे 1 नोव्हेंबर 2022 रोजी RBIने डिजिटल रुपया प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेलं आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि डिजिटल रुपया हे जे आहे ते एक डिजिटल चलन आहे आणि शिवाय 9 बँकांमध्ये डिजिटल रुपया प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग SBI बँक असेल, बडोदा बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, येस बँक आहे आणि IDFC फर्स्ट बँक आहे, HSBC बँक आहे. अशा या 9 बँकांमध्ये डिजिटल रुपया प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 14 बघणार आहोत, जो महत्त्वाचा आहे. का कोणते राज्य बँक दरावर आधारित सोन्याच्या समान किमती सादर करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ हे राज्य बँक दरावर आधारित सोन्याच्या समान किमती सादर करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक जो आजच्या प्रश्नपत्रिकेमधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इलाबेन भट्ट यांच्या संदर्भात बिनचूक असलेले म्हणजे बरोबर असलेले विधान निवडा. पहिलं विधान आहे त्यांनी 1962मध्ये सेवा ही संस्था स्थापन केलेली आहे. हे विधान चुकलेलं आहे, कारण त्यांनी 1972मध्ये सेवा ही संस्था स्थापन केली आणि अलीकडे त्यांच्या या सेवा संस्थेला जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. तर हा प्रश्न म्हटल्यापेक्षा हे विधान चुकलेलं आहे. दुसरं विधान आहे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं, बरोबर, हे विधान सत्य आहे. त्यांना 1977मध्ये रेमन मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इलाबेन भट्टला, बरोबर, हे विधान देखील सत्य आहे. आणि त्यांचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे वी आर पुअर बट सो मेनी, हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे इलाबेन भट्टचं, हे देखील विधान सत्य आहे. आणि त्यानंतर विधान आहे अमेरिकेच्या माझ्या परराष्ट्र मंत्री ज्या हिलरी क्लिंटन आहे त्यांनी इलाबेन भट्ट यांचा उल्लेख आपल्या आयुष्यातील हिरो असा केला होता. हे अत्यंत महत्त्वपूर्ण विधान आहे इलाबेन भट्ट यांच्या संदर्भात केलेलं आणि ते विधान सत्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डई. तर आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे व्यक्तिमत्व अत्यंत महत्त्वाचे असतात आणि ज्यांचं निधन झालेलं असते त्यावर आयोग प्रश्न विचारतो, हे तुम्हाला माहीतच असेल. त्या अनुषंगाने इलाबेन भट्ट हे व्यक्तिमत्व अत्यंत महत्त्वाचं आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं हे आजच्या करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमधली 15 प्रश्न आहेत. पुन्हा आपण भेटू ऑनलाईन करंट अफेअरच्या टेस्ट सिरीजच्या भाग 7मध्ये.